हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे ते आपल्या जेवणाच्या ताटामध्ये हे जर असेल ना, एक चपाती आपण एक्स्ट्रा खाल एवढी भारी भन्नाट चव लागते. तर पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याला आता पूर्ण याचे देठ काढून घ्यायचे आहेत. आणि ह्या मिरच्या आहेत त्या कमी तिखटवाल्या आहेत. मिरच्याचे देठ काढून याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. अजिबात याला पाणी राहायचं नाही, पाणी राहू देता येत नाही. पूर्ण मिरच्या मी असं पुसून घेतलेल्या आहेत आणि याला आता याचे बारीक बारीक आपण असं कट करून घेऊया. धुवून पुसून घेतलेल्या आहेत मिरच्या. तर असे मी याचं पूर्ण आता कट करून घेते मिरच्या. तर एकदम असं बारीक बारीक चिरून घेते. आणि हे लोणचं करते वेळेस आपल्याला कमी तिखट मिरची असते तीच मिरची घ्यायची आहे, जास्त तिखटवाली नाही. तर पूर्ण मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत एकदम असं बारीक. बघू शकताय पाव किलो पूर्ण मिरची आहे ही. तर इकडं आता ही साईडला ठेवूया आणि एका पॅनमध्ये आपण आता मोहरी घेऊया. पॅन गरम झालेला आहे तर अर्धी वाटी मी मोहरी घेतलेली आहे. मोहरी मिडियम गॅसवर हलकंसं गरम करायची आहे. एकदम जास्त न भाजता आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायची आहे मोहरी. तर गरम झालेली आहे मोहरी. आता इकडे मी एका प्लेटमध्ये आपण टाकून घेऊया. मोहरी इकडं प्लेटमध्ये टाकून घेऊया. त्याच पॅनमध्ये आपल्याला लागणार आहे मी 2 चमच आहे पोह्याचे चमच ते सोप घेतलेली आहे. तर याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. तर एक 7-8 लवंग घेतलेले आहेत आणि हे खडे मसाले अगदी थोडे थोडे घेतलेले आहेत. बघू शकताय हे पण हलकंसं आपल्याला गरम करायचं आहे. मिडियम गॅसवर हलकंसं गरम करायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला अजिबात लसूण याच्यामध्ये आपण घालणार नाही. ज्याला लसूण चालत नाही त्याच्यासाठी तर खास व्हिडिओ आहे हे. आणि ज्यांना खातात त्यांच्यासाठी पण खूप छान चव लागते याची. तर बिना लसणाचं आपण आज मिरचीचं लोणचं बनवणार आहे. तर अजिबात याच्यामध्ये आपण लसूण वापरलेलं नाही. तर आपण हे मिक्सरला आता याचं भरड काढून घेऊया. तर एकदम बारीक पण नाही आणि एक जाड पण नाही, मिडियम आहे. इकडे मी मोठी वाटी एक तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल आपल्याला एकदम असं गरम न घालता आपल्याला कोमट झाल्यावर घालायचं आहे. एकदम असं थंड झाल्यावर जे आपण मिक्सरला फिरून घेतले होते मसाले ते मिरचीमध्ये घालायचे आहेत. आता आपल्याला मसाले घातले की लगेच याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर मीठ हे बेतानं घालायचं आहे आणि मीठ हे जास्तच लागणार आहे आपल्याला, म्हणून मी 4 चमच मीठ घातलेलं आहे आणि भरपूर सारी अशी हळद घातलेली आहे. हळदीचं मिठाचं आणि खूप टेस्ट छान येते. तर आता हे व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया. आणि हे लोणचं 2-3 महिने सहज टिकते. हे खूप छान लागते. तर आपण हे व्यवस्थित आता हे सगळं मिक्स केलेलं आहे. तर याच्यामध्ये घालायचं आहे मी अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे. जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता एका लिंबाचा. तर मी अर्ध्याच लिंबाचा रस घातलेला आहे आणि पूर्ण रस मी पिळून याच्यात अर्धा लिंबू घेतलेला आहे. तर आता आपल्याला हे पुन्हा आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. सगळीकडे आपले मसाले लागले पाहिजे आणि लिंबाचा रस पण लागला पाहिजे. आता हे व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. मिरचीचं लोणचं बनवायची अगदी सोपी पद्धत आहे बघा. अगदी आपले 10-15 मिनटामध्ये सहज मिरचीचं लोणचं तयार होते. आणि तेल पण आता थंड झालेलं आहे आणि तेल घालते वेळेस आपल्याला थंडच तेल घालायचं आहे. गरम करायचं आहे पण घालते वेळेस आपल्याला अगदी थंड केल्याशिवाय घालायचं नाही. तेल पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि नंतरच घालायचं आहे. तर आता तेल घालून हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तेल टाकल्याच्या नंतर तर बघू शकताय मस्त असं रसदार लोणचं दिसतंय आपलं मिरचीचं. हे लोणचं तुम्ही करून एक दिवस असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. मस्त असं लोणचं झालेलं आहे बघू शकताय. हे लोणचं तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, साधं खिचडी बरोबर, तुम्ही पांढऱ्या भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. अप्रतिम चव लागते. एकदा खाल तर तुम्ही सारखं बनवाल एवढं भारी चव लागते या लोणच्याची. तर एक दिवस असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर आता हे दुसऱ्या दिवशी आपण भरणीमध्ये भरून ठेवूया. तर पूर्ण लोणचं आता मिक्स झालेलं आहे व्यवस्थित. आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला आता हे भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि हे लोणचं टिकाऊ आहे. 2-3 महिने सहज टिकते असं. तर अजिबात खराब होणार नाही आणि झटपट तयार होणार आहे. अगदी आपण अवघ्या 10 मिनिटामध्ये लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पण या
तुम्ही पण हे लोणचं नक्की तयार करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.